एकीकडून आपल्याला आपले शेत साथ देत नाही, निसर्ग आल्याला तोंडाला घास घालतो आणि लेकरही इतके शिकूनही नोकऱ्याला लागत नाही. दोनच कामं करा. मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण देईपर्यंत मागे सरकू नका आणि व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. जगाच्या पाठीवर नंबर 1 मराठा राहील. सरकारला माझी विनंती आहे, या अंबेजोगाई शहरातून, या अंबेजोगाईच्या शहरातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज हा 70-80 वर्षाच्या वयस्कर बाबापासून तर 5 वर्षाच्या लेकरापर्यंत आणि नोकरदार वर्गांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत जिथं कार्यक्रम असेल तिथं ताकदीनं जमायला लागले. एकही सभा अशी नाही की लाखांना लोक त्या सभेला नाही. माझी तुम्हाला विनंती की हे लोक सभेला नाही आले, ही सभा नाही, स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन ते इथं आले तर जाणून घ्या. तुम्ही हे गांभीर्यानं घ्या, तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही जर ते एकट्या छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर पुढचं आंदोलन तुम्हाला चढ गेल्याशिवाय राहणार नाही. त्याची नियत चांगली नाही राहिली सरकारनं समजून घ्या. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला जाती जाती तेढ निर्माण करायचा. गोरगरीब ओबीसी बांधव आणि गोरगरीब मराठा बांधव गावखेड्यातले आजही एकमेकाच्या सुखादुखाला येतात. आजही मराठा आणि ओबीसी बांधव एकामेकाच्या सुखादुःखात उभा राहतात. अरे अडचणीला एकमेकाच्या येते. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला आमच्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावायचे. तो सरळ सरळ बोलतो की कुऱ्हाडी काठ्या कोयती अशी भाषा करायला लागला. त्याला चांगली समज द्या, त्याला समजून सांगा. गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात नको भांडण लावू, कारण आम्हाला रोज एकमेकात राहायचंय. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही आत्ताही एकमेकावरती प्रेम करतोय, आत्ताही एकमेकाच्या मदतीला सुखादुःखात आम्ही उभा असतो. आम्हाला आमचं प्रेम नाही कमी होऊ द्यायचं. आमच्या नोंदी सापडल्यात, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्याच्या विरोधात त्याला जाऊ देऊ नका. त्याला जर जायचं असलं तर आमचाही नाईलाज आहे, आम्हालाही मर्यादा आहे. त्याला जर आता तो तसं करणारच असला तर आरक्षण मिळाल्याच्या नंतर आम्हालाही त्याला जशास तसंच उत्तर द्यावं लागणार आहे. त्याला नाईलाज आहे आमचा. जर आता त्याला कळू करायचा त्याने ठरवलंच तर आम्ही तर आमचा नाईलाज आहे. आमची एकही सभा अशी नाही की तिथं आम्ही माझ्या मायबाप मराठ्यांना शांततेचं आव्हान नाही केलं. प्रत्येक सभेत आम्ही मराठ्यांना शांततेचं आव्हान केलं. आत्ताही माझी विनंती माझ्या मराठा समाजाला, मायबाप हो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती, जरा समजून घ्या, दूरदृष्टी पण ठेवा. लेकरा बाळाच्या वेदना डोळ्यासमोर ठेवा. मराठ्यांना माझी त्यांच्या पायाला हात लावून विनंती, गाफील नका राहू. नुसतं गोंधळात आयुष्य नको घालवायला. आपलं गोंधळात उभं आयुष्य घे. 7 पिढ्या आपल्या बरोबर झाल्या. थोडं शहाणपणाची भूमिका घ्या.
हुशार व्हा. आपलं कोण आहे का नाही हे आजूबाजूला बघा. नुसतं आरडाओरडा करू आपल्या भावाचं, आपल्या बहिणीचं, आपल्या पुतण्याचं, आपल्या नातवाचं, आपल्या लेकाचं नका वाटलो आता करू. थोडं हुशारी दाखवा, सावध व्हा, संयम आणि शांतता दोन्ही पण ठेवा. अशी एकही सभा नाही 3-4 महिन्यात आपण समाजाला आव्हान केलं नाही. त्यानं प्रत्येक जागेवरती जाती तेढ निर्माण होईन असंच बोललाय. आणि आपण प्रत्येक जागेवर एवढंच सांगितलंय, शांततेत राहा. आपल्याला उद्रेक झाळपळ नाही करायची. शांततेतच हे आरक्षण मिळवायचंय आणि शांत राहा ही माझी तुम्हाला विनंती. एकदा फक्त आरक्षण मिळूच तर शांत राहा एवढीच हात सोडून एकदा आरक्षण मिळू द्या. याच्यात किती दम हे मला एकदा बघायचंच आणि मराठा बघायचा. गोरगरिबांच्या लेकराच्या, माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या अन्नात जर हात माती घालायला निघाला, आमच्या लेकराच्या आयुष्यात विषारी गरळ ओकायला निघालाय, कायद्याच्या पदावर बसून कायदाच काहीतरी तुडवायला लागलाय. मायबापा फक्त आरक्षण तर शांत राहा. कारण 80% लढाई आपण आतापर्यंत जिंकली. 80% जिंकली. मायबापा हो, आजपर्यंत 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. 35 लाख मराठ्यांना. कुणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकरी गेली. याच मिळालेल्या 35 लाख नोंदीचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या नोंदी नसलेल्या मराठा समाजासाठी, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी याच 35 लाख नोंदीचा अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला 24 डिसेंबरला सरकार 100% आरक्षण देणार म्हणजे देणारच. फक्त तुम्ही शांत राहा. मी माझ्या समाजाला मायबाप मानलंय म्हणजे आपलं नातं माय लेकराचं झालंय. भावा थोडं समजून घ्या. मी माझ्या समाजाला विचारल्याशिवाय एक पाऊलही पुढे उचलत नाही. मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, लोकांचं वेगळं असं मला माहित नाही. आधी कुटुंब आणि नंतर समाज. माझं तसं नाही. आधी माझा समाज नंतर माझं कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कुणी जगू शकतो. मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीचं मी काहीतरी देणं लागतो. आणि हा माझा मराठा समाजाचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे का माझा समाज करोडोच्या संख्येनं एकत्र आला आणि एकजूट राहिला आहे. मला स्वाभिमान आहे माझ्या मराठा समाजाचा. माझ्या मायबाप समाजाला मी मायबाप मानलंय. मी माझं कुटुंब सोडतानाच सांगितलं, मायबापा माझ्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी आणखी नाही माझ्या घराचा उंबरा चढलो नाही आणि चढणार सुद्धा. मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे. माझ्या बापालाही सांगितलं आणि माझ्या बायको